मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला। विरोधकांचं प्लॅनिंग 2 वर्षापूर्वीच हाणून पाडलं। सरकारच्या योजनांमध्ये विरोधकांचा खोडा, तर सावत्र भावांना ईश्वर सद्बुद्धी देवो असं मुख्यमंत्र्यांनी प्रार्थना केली। भाजपच्या युवा मोर्चाच्या अध्यक्ष अंकिता ठाकरेंच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं तुतारी चिन्ह आहे। व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आहे। मुंबईत हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली असून दोघांमध्ये 1 तास चर्चा झाली। तर उद्या हर्षवर्धन पाटील इंदापूरमध्ये पत्रकार परिषद घेणार असून भूमिका जाहीर करणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेसाठी मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी आग्रही आहेत। तर विधानसभेला 10% जागा मुस्लिम समाजाला देणार असं अजित पवार यांनी म्हटलं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रॉबिनहूड नितीन नांदगावकर या पुस्तकाचं प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले। शिवसेना भवनात या पुस्तकाचं प्रकाशन झालं असून पक्षाचे इतर नेते देखील उपस्थित होते। यवतमाळमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून खड्ड्यांविरोधात आंदोलन करण्यात आले। नवरात्रात देखील हे खड्डे बुजवले गेले नसल्याने खड्ड्यांची पूजा अर्चा करून श्रद्धांजली वाहून हे अनोखं आंदोलन करण्यात आले। सोलापुरातील कोळी समाजाचे आंदोलक बाळासाहेब बळवंतराव यांची तब्येत बिघडली आहे। त्यांना सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असून 9 दिवसांपासून अन्नत्याग उपोषण सुरू आहे। कर्नाटकमधील काँग्रेस मंत्र्यांनी सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय। सावरकर ब्राह्मण असून गोमांस खात होते असं आक्षेपार्ह विधान मंत्री दिनेश गुंडूराव यांनी केलं। शारदीय नवरात्रोत्सवानिमित्ताने कोकणातील ग्रामदेवतेच्या मंदिराला आकर्षक फुलांनी सजावट केली। रत्नागिरीतील खेडचीतल्या महालक्ष्मी या मंदिराला सजावट करण्यात आली। चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणामध्ये शाळकरी मुलीवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात काँग्रेस वगळता इतर सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला होता। पुण्यातील अत्याचार प्रकरणातील शाळेची बस फोडण्यात आली। स्कूल बसमध्ये 6 वर्षीय चिमुरडीवर बस चालकाने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। जालन्यात ओबीसी आंदोलक ॲडव्होकेट मंगेश ससाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सुरक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली। तर ओबीसी समाजाने जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले।